नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुखदा हरवल्यामुळे आनंदी आणि सार्थक तिचा शोध घेण्यासाठी जिथे बोलत उभ्या होत्या तिथे ती आता आनंदी सार्थकला दाखवत असते की आम्ही ह्याच ठिकाणी उभं होतो आणि सुखदाला डीलरचा कॉल आला म्हणून ती मला म्हणाली की एक रिक्षा घेऊन ये, आपल्याला बाहेर जायचे. मी थोडंसं बाजूला रिक्षावाल्याला हात करत होती तेव्हा सुखदा गायब झालेली आहे. सार्थक म्हणतो की इतक्या निर्जन ठिकाणी तुम्ही आल्याच कशा काय. तेव्हा आता सार्थकला सुखदाचं कानातलं सापडतं आणि तो आनंदीच्या हातामध्ये देतो. तेव्हा आनंदी म्हणते की हे कानातलं तर सुखदाचंच आहे. मग सार्थक म्हणत असतो की अगं आनंदी, पण हे पडलेलं कसं काय. मला ना खूप वेअर्ड वाटत आहे. असं वाटतंय की हे कानातलं पडलंय म्हटल्यावर सुखदाला कोणी किडनॅप तर नसेल ना केलं. आणि मग आता आनंदीला धक्काच बसतो. सार्थक हा थोडंसं काहीतरी लपवतोय असंच आनंदीला भासतं, पण तरी ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. दुसरीकडे आता ते घरी आल्यावर आदर्शला सांगतात तेव्हा आदर्श म्हणतो की अशी कशी गायब होऊ शकते सुखदा, तुम्ही दोघे सोबत होतात ना, मग ती गायब झालीच कशी काय. तेव्हा सार्थक म्हणत असतो की आदर्श, मला तर त्या कानातल्यावरून असं वाटतं की तिला नक्कीच कोणीतरी किडनॅप केलेलं आहे, कारण ते कानातलं खाली पडलेलं होतं. तेव्हा आनंदी म्हणत असते की तुम्ही असं काय म्हणताय, असं कसं म्हणू शकतात सुखदाबद्दल. मग सार्थक म्हणतो अगं ती तुला सोडून गेली असती एखाद्या कामासाठी तर ती पुन्हा आली असती ना, फोन तरी केला असता. पण तिने फोन पण नाही केला, मग ती कुठे गेली न सांगता. तेव्हा आता तिचा फोन बंद आहे म्हटल्यावर आपण काय समजायचं, किडनॅप तर केलीच असेल तिला कोणीतरी. तेव्हा आदर्श म्हणतो हां 1 मिनिट, मला असं वाटते ती आनंदी नावाची कोणीतरी मुलगी तिला धमक्यांचा सतत फोन करत होती. ती तर काही नसेल ना याच्यामध्ये इन्व्हॉल्व, त्यांनी तर किडनॅप नसेल ना केलं सुखदाला, असे बरेच प्रश्न विचारत असतो. तर आता आदर्श म्हणतो आनंदी तू काळजी करू नकोस, आपण लवकरच सुखदाला शोधूयात. तर पुढे आता सार्थकच्या बोलण्याचा आनंदीला खूप राग आलेला असतो. पुढे आता आनंदी पुन्हा सार्थककडे जाऊन म्हणत असते की मला ना कळतच नाही ती गायब कशी काय होऊ शकते. तुम्ही तर वेगळेच तर्कवितर्क लावू नका. ती माझ्यासोबत होती आणि ती माझी जबाबदारी होती, त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. मी आता काय उत्तर देणार आहे, काय झालं असेल, सुखदा कोणत्या कामासाठी अशी बाहेर गेलेली आहे न सांगता. असं पहिल्यांदाच झालं की ती माझ्याशी खोटं बोलून बाहेर गेली आहे. तेव्हा सार्थक हा खूप बिनधास्त असतो, त्याला काही त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव दिसत नसतात. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही तिचा शोध घ्यायचं सोडून इथे काय करत आहात, तुम्हाला तिची काळजी वाटत नाही आहे का. तेव्हा सार्थक सुद्धा चिडतो आणि म्हणतो की काळजी फक्त तुम्हालाच आहे का सुखदाची. अहो, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही, तुम्हाला तिची इतकी काळजी वाटते. आणि मी 6 वर्षांपासून तुमची वाट पाहत होतो, मला किती त्रास झाला याचा विचार तुम्ही केला का. माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्ही दिलेलं नाही आहे. तेव्हा आता तिला शोधण्याचा काही प्रयत्न करू नका ना तुम्ही, का मला टेन्शन देत आहेत. तेव्हा आता इथे सुखदाचा विषय बाजूलाच राहतो आणि सार्थकचं म्हणणं असतं की आनंदी तू सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की तू 6 वर्षांअगोदर कुठे गेली होती आणि तू आता इतकी बदललेली का आहेस. पण सुखदा बद्दल तिला बोलायचं असतं की मला ना सुखदाची खूप काळजी वाटत आहे, तेव्हा आता तिला लवकरात लवकर शोधूयात. पण सार्थकला बघून आता आनंदीला संशय येतो. ती म्हणते की मला तुमच्याकडे पाहून असं का वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. तेव्हा सार्थक म्हणतो की आता मी काय लपवलं तुमच्यापासून, मला जेवढे प्रयत्न करायचे होते सुखदाला शोधायचे ते मी करतच आहे. ते तुम्हाला दाखवण्याची गरज नाही आहे मला, आणि तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेत. तेव्हा आता आनंदी म्हणते की मला तिला जाऊन परत शोधावंच लागेल. सार्थक म्हणतो करा ना तुम्हाला जे करायचं ते. तो खूप रागात बोलत असतो, पण त्याची ते उडवाउडवीची उत्तरं पाहून मात्र इकडे आनंदीला 100% संशय आलेला असतो की सार्थक नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय. आनंदी खूपच इमोशनल झालेली असते, तिला खूप रडायला येतं आणि ती म्हणते की जर माझ्यामुळेच सुखदाने घर सोडलं असेल तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा सार्थकला सुद्धा खूप दया येते आनंदीची आणि तो म्हणतो की तुम्ही असं रडत बसू नका, शांत व्हा बरं, नका रडत बसू. त्याला खूप आता दया येत असते, पण मात्र तोही डोक्याला हात लावून बसलेला असतो, कारण तो आता हतबल झालेला आहे. त्याला आता आनंदीमध्ये इंटरेस्ट राहिलेलाच नाही आहे. तेव्हा आता पुढे सुखदा ही रडतच बसलेली असते. त्यानंतर आता आदर्श आणि सुधा ही सुखदाबद्दल बोलत असतात. सुधा आता खूप घाबरलेली असते. ती आदर्शला म्हणते की मला ना पक्क माहीत आहे सुखदाने स्वतःहून घर सोडले, कारण काय आहे ना तिलाही ते असुरक्षित वाटलं असेल. अरे, कारण 6 वर्षानंतर आनंदी ही सार्थकच्या समोर आली म्हटल्यावर त्याला भान राहिलं नसेल, कारण त्या दिवशी गणपतीमध्ये तो सर्वांसमोर तिला आनंदी म्हणून आवाज दिला. अरे, जेवढा आपल्याला धक्का बसतो तेवढंच तिलाही बसलाच असेल ना. तिला सगळं कळलेलं होतं आदर्श माझ्या मते की कल्याणीच आनंदी आहे, पण काय ना तिला हे सांगायचं नसेल. कदाचित तिने कोणाजवळ तरी मन मोकळं करायला हवं होतं, पण तिने तसंही नाही केलं. अचानकच ही घर सोडून गेली, पण थोडंही कोणाला तिची चाहूलसुद्धा लागली नाही की असं काहीतरी करेल. पण मग आता काय करायचं सार्थक, माझा जर संशय खरा ठरला तर. आदर्श म्हणतो हे बघ काकू, असं काही नाही आहे, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला असं वाटतं की ती किडनॅप नाही झाली आहे, ती नक्कीच काहीतरी कामासाठी बाहेर गेली असेल आणि तिला परत पुन्हा येईल, कारण सुखदा तशी नाही आहे, खूप खंबीर आहे ती. तेव्हा सुद्धा म्हणते नाही, ह्या वेळेस मला सुखदाचं वागणं हे बदललेलं दिसलं होतं. अरे, आनंदी इथे असून सुद्धा सार्थक आणि आनंदीमध्ये काय झालं याचा प्रश्न तिने मला विचारला होता, पण याचं उत्तर मी नव्हतं दिलेलं.
तेव्हा आता तिने नक्कीच काहीतरी शोध घेतलेला आहे. पण मग आदर्श म्हणतो, असं जर असतं तर ती आनंदीबरोबर बाहेर गेलीच कशाला होती मग. तेव्हा आता सुधा म्हणते की हेच मला कळत नाही आहे, पण देव करो आणि ती पुन्हा येऊ, कारण मला आदर्श खूप भीती वाटायला लागली. आता कसं समजवणार आहोत आपण सुखदाला, एकतर ती कुठे गेली याचा पत्त्या नाही आहे. तेव्हा आता तिला कसे करून शोधून आणावंच लागणार आहे. आदर्श म्हणतो, काकू तू काळजी करू नको, मी जातोय तिला शोधायला आणि तिला आजच्या आज मी शोधून आणतो. असं म्हणून आता आदर्शने काकूंना चांगल्या प्रकारे धीर दिलेला आहे, कारण काकूंना खूप रडायला येत असतं. काकू म्हणतात की अचानक काही झालं नाही म्हणजे बरं होईल, कारण तुझ्या वडिलांचं काय झालं होतं माहिती आहे ना, अचानकच ते गेले होते, असं काही होऊ देऊ नको रे देवा. त्यांना खूप भीती वाटत असते. तर पुढे आता आदर्श त्यांना समजावतो आणि गप्प करतो. त्यानंतर आनंदी ही बॅग घेऊन निघतच असते. तितक्यात तिला आदर्श अडवतो आणि म्हणतो की तू कुठे चाललीस. तेव्हा आदर्श, मी ना सुखदाला शोधायला चाललेली आहे. अगं एकटी जाणार आहेस का, मी पण येतो, आदर्श तिला म्हणतो. तेव्हा अगं सार्थक कुठे आहे, सार्थक नाही येते का तुझ्याबरोबर. तेव्हा आनंदी म्हणते की ते त्यांच्या रूममध्ये बसलेत. तेव्हा हा कसं काय असं बसू शकतो, याला भीती वाटत नाही आहे का, सुखदाला शोधायचं नाही आहे का. तेव्हा आता आनंदी म्हणते, नाही अहो ते खूप मनस्ताप घेतला त्यांनी, खूप त्यांना त्रास होतोय म्हणून ते असे डिप्रेशनमध्ये बसलेले आहेत. मग आदर्श म्हणतो, ठीक आहे चला आपण दोघं तिला जाऊन शोधून आणूयात. मग आता आनंदी म्हणते की हो, कसंही करून मी आजच्या आज तिला शोधणारच आहे. तेव्हा आता तुम्ही चला, सार्थक सरांची मनस्थिती ठीक नाही आहे म्हणून ते नाही येऊ शकत. असं म्हणून आता आदर्श आणि आनंदी पूर्ण नाशिकमध्ये सुखदाचा शोध घेत असतात. प्रत्येक माणसाला येणाऱ्या जाणाऱ्यांना ते विचारत असतात की ह्या फोटोमध्ये जी बाई आहे ती कोणाला दिसली होती का, असं शोध घेत घेत ते पुढे येतात. आणि आता आनंदीला विशाल दिसतो म्हणून आनंदी लगेच त्याला आवाज देऊन थांबवते. तेव्हा विशाल म्हणतो की मी आजच आलो, हे बघा बॅग मी आत्ताच आलो आहे. तेव्हा आनंदी म्हणते की तू असं अचानक नाशिकमध्ये काय करत आहेस. तेव्हा विशाल म्हणतो की माझ्या एका मित्राच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे, मी त्यालाच भेटायला आलो होतो. तेव्हा आता आनंदी म्हणत असते की ते ठीक आहे, पण काय आहे ना, तू असं घाबरलेलं का दिसतोय, अस्वस्थ का वाटत आहे, काही लपवतो आहेस का तू आमच्यापासून. आदर्शही म्हणू लागतो की तुला काही मदत हवी आहे का आमची, असं असेल तर सांग. पण विशाल म्हणतो नाही, पण तुम्ही इकडे काय करत आहात. तेव्हा सुखदा सापडत नाही, ती हरवली आहे आणि आम्हाला खूप चिंता वाटत आहे, ती घरात न सांगता गेली. विशाल म्हणतो मग तिला फोन लावून बघा ना. तर आनंदी म्हणते तिचा फोनही बंद आहे. मग विशाल आता काहीतरी लपवतो हे आनंदीला पक्क कळतं. पण आनंदी म्हणते की मला खरं खरं सांग, तुझ्या मित्राच्या वडिलांकडे तू चाललाय, त्याचं काय नाव आहे, कोण आहे तो. तेव्हा आता अक्षय नाव आहे असं म्हणून तो आता खोटंच बोलत असतो. आणि त्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला आता माझी गरज असेल, कदाचित सुखदाला शोधायला मी सुद्धा मदत केली असती, पण काय आहे ना, तिकडे मला माझ्या मित्राचा सारखाच फोन येतो. तेव्हा आता मी ते काम करून तुम्हाला पुन्हा फोन करतो आणि तुम्हाला नक्कीच मदत करायला परत मागे येतो. असं म्हणून तो आनंदीला म्हणतो, बरं ठीक आहे येऊ का मी, मलाही उशीर होतोय. असं म्हणून विशाल आता आनंदी आणि आदर्शचा निरोप घेतो. पण इकडे आता आनंदीच्या मनामध्ये तीच कुजबूज चालू असते की विशाल अचानक नाशिकमध्ये आला आणि मला कळवलं सुद्धा नाही, हा माझ्याशी काहीतरी लपवतोय का, असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे शलाका आणि रुंदा ह्या दोघीही आता सुखदाबद्दल बोलून हसत असतात की अरे वा, आपण तर प्लॅन करायच्या आधी ही घर सोडून गेली, आपण तर हाच प्लॅन केला होता ना की सर्वांसमोर आनंदीचा भांडा फोडायचा आणि मग सुखदा घर सोडून जाईल, पण ते तर आधीच झाले. मग शलाका म्हणते, मम्मी तू इतकी बिंदास नको राहू, सुखदा कुठे गेली माहिती तरी आहे का आपल्याला, पण अशी घर का सोडलं असेल, कुठे गेली असेल का ती, नदीत वाहून बिहून तर नाही ना गेली, स्वतःचं काही बरं वाईट तर नसेल ना केलं. वृंदा म्हणते छे ग, ते किती बिंदास आहे सुखदा, तुला वाटतं का ती जीव देईल, मला नाही वाटत. पण मग शलाका म्हणते, अगं आई मागच्या वेळेला पण असाच प्लॅन आपला सक्सेस झाला आणि नंतर माझ्या 2 थोबाडात बसल्या, त्या आनंदीने मलाच मारलं चुकी नसताना, आता पुन्हा त्या दोघींचं कटकारस्थान तर नसेल ना आपल्याला अडकवण्यासाठी, सुखदा आणि आनंदीचा काही प्लॅन तर नसेल ना. वृंदा म्हणते, अगं असं होऊ शकतं खरंच ना, आपण तर फसलोय. आता तू तर मला विचारच करायला लावून दिलं, कुठे गेली असेल का ही सुखदा, हिचा तर आपण शोध घ्यायला हवा. शलाका तू बरोबर बोलत आहेस, आपल्याला अडकवण्याचा प्लॅन तर नसेल ना यांचा. तेव्हा आता त्या दोघी खूप घाबरलेल्या असतात. मग शलाका म्हणते, आता काय करायचं, आपण सुखदाला कसं शोधायचं. वृंदा म्हणते, थांब माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे, थांब मी काहीतरी सुचवते, मग आपण ना तिचा शोध लावूया आणि आपण पुन्हा ती घरात आली ना की भांडा फोडायचंच आनंदीसमोर, असे आपल्याला ते करायचंच होतं ना, मग कळूनच जाऊ दे सगळ्यांना, होऊ दे काय व्हायचे ते, किती दिवस घाबरून राहायचं आणि आपला एकही प्लॅन सक्सेस होत नाही आहे आणि जे व्हायचे तेच होऊन जाण्यापेक्षा आपण आधीच अलर्ट राहू आणि आता आपल्याला जे करायचं आहे ना ते करू. असं म्हणून आता दोघी पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण सुखदा कुठे गेली असं त्यांना शोध घ्यायचा असतो तो. तर इकडे आता आदर्श आणि आनंदी सुखदाला शोधून घरी आलेले असतात. मात्र ते सार्थकला सांगतात की सुखदा कुठेच नाही सापडली, कुठे गेली असेल. आता त्यांना चिंता वाटू लागते. ते म्हणतात की आता आनंदी एकच पर्याय आहे, पोलीस स्टेशनमध्ये जायचं, आपण पोलिसांनाच कंप्लेंट करूया. तेव्हा इथे सुद्धा सार्थक आता आनंदीचा विषय टाळत असतो आणि तितक्यातच आता सुखदाच्या आईचा आनंदीला फोन येतो आणि त्या म्हणत असतात की अगं मी सुखदाला कधीपासून फोन करते, तिचा फोनच बंद आहे, तेव्हा आता तू तिच्याकडे फोन देतेस का जरा. आता आनंदी खूप घाबरते, कारण आनंदीला आता हे कसं सांगणार ती की सुखदा माझ्या बाजूला नाही आहे. ती खूप वेळ शांत असते. तेव्हा सुखदाची आई म्हणते, अगं दे ना, तुझ्या आसपास असेलच ना सुखदा, अगं तिचा फोनच लागत नाही आहे, मला जरा काम आहे, देतेस का. तेव्हा आता इकडनं कल्याणी म्हणत असते की हे बघा
मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, सुखदा हरवली आहे, ती सापडत नाही आहे, आम्ही तिला खूप शोधलं पण ती कुठेच नाही आहे. तेव्हा आता मोठा धक्काच बसला सुखदाच्या आईला. त्या म्हणतात काय, आणि त्यांना आता काय बोलावं हेच कळत नसतं. त्या म्हणतात की मी आता, मला काही सुचत नाही, कुठे गेली माझी मुलगी, अशी कशी घर सोडून गेली. आता त्या खूप वैताग करत असतात आणि म्हणतात की मी आलेच तिकडे असं म्हणून. इकडे आनंदीसुद्धा खूप रडायला लागते आणि म्हणते की आता काही खरं नाही, सुखदा कुठे गेली याचा पत्ता नाही आणि आता तिचे आईवडीलसुद्धा इथे येत आहेत. तेव्हा आदर्श आणि सार्थक यांनासुद्धा काळजी वाटू लागते. पुढे आता सुखदा इकडे एका रूममध्ये तिला ठेवलेलं असतं, पण तिथे आता विशाल येतो आणि विशाल तिला सांगत असतो की हे घ्या पिशवी. तेव्हा आता सुखदाचा हा प्लॅन आहे, तिने अण्णा आणि विशालला ह्या प्लॅनमध्ये घेतलेलं असतं आणि सार्थकलासुद्धा ही गोष्ट माहीत असते. कारण सुखदाला आता आनंदी आणि सार्थकला एकत्र आणायचे म्हणून तिने असं लपून बसायचं नाटक केलेलं असतं. तेव्हा विशाल तिला सांगतो की मी येताना आनंदी आणि आदर्शना पाहिलं, ते दोघे खूप चिंता करत होते आणि तुमच्याच नावाने बोलत होते की तुम्ही हरवला आहे, तुम्ही सापडत नाही. आणि मला आनंदीच्या चेहऱ्यावर खूपच दुःख दिसलं, त्यांना खूप वाईट वाटलं. तेव्हा सुखदा म्हणते ठीक आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरून त्यांना असं जाणवलं तर नाही ना, काही संशय तर आला नाही ना आपल्या प्लॅनचा. विशाल म्हणतो नाही, त्यांना संशय तर नसा आला, कारण मी अक्षय नावाचा मित्र आहे त्याच्या घरी चाललो असं सांगूनच मी इथे आलो. तेव्हा आता त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे आता अण्णासुद्धा येतात आणि अण्णा म्हणतात की काय झालं, आता आपला प्लॅन सक्सेस होईल ना, आपण हे हे नाटक ज्या गोष्टीसाठी केले ती गोष्ट साध्य होईल ना, माझ्या आनंदीला सार्थकला एकत्र आणणार ना तुम्ही. तेव्हा सुखदा म्हणते हो, हा प्लॅन तर आपला त्याच्यासाठीच आहे ना अण्णा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते 6 वर्षापासून लांब होते, त्यांना आपण एकत्र आणू शकतो. आनंदीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे सार्थकला की ती 6 वर्षांपासून त्याच्यापासून वेगळी झाली आणि तिने स्वतःला विभक्त करून घेतलं. पण आपण आता असे प्रयत्न करूयात आणि लवकरच सार्थक आणि आनंदीला एकत्र आणूयात. त्यांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे, पण असं एक गोष्ट काहीतरी कारण आहे की आनंदीला सांगायचं नाही आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, आता होऊ द्या तुमच्याच मनाने, मला तर फक्त माझ्या मुलीचं सुख पाहायचं आहे. तेव्हा आता सुखदा म्हणते तुम्ही काळजी करू नका अण्णा, सर्व माझ्यावर सोपवा, मलासुद्धा त्या दोघांना एकत्र पाहायचे. तेव्हा आता प्रेक्षकांना सुखदाने आनंदी आणि सार्थकला एकत्र आणण्यासाठी हा प्लॅन केलेला असतो. तर हा प्लॅन आता आनंदीला कळणार का हेच आपल्याला पुढे पाहायचं आहे. सार्थक आणि आनंदी लवकरच एकत्र येणार आहे, सुखदाच्या प्रयत्नांना यश येणार आहे. पुढे आता पुढील भागामध्ये सुखदाची आई सुखदाला शोधण्यासाठी डायरेक्ट राजदीक्षांच्या घरी येते आणि तेव्हा आता वृंदा आणि शलाका दोघी आता तिच्या विरोधात बोलत असतात की तुम्हाला माहिती आहे का, अहो सुखदाला धमक्यांचे फोन येत होते त्या आनंदीचे, त्या आनंदीनेच किडनॅप केलेलं आहे सुखदाला. तिला ना सुखदा आणि सार्थकचं लग्न बघवत नव्हतं ना, म्हणून ती धमक्या द्यायची आणि तिनेच हे सगळं केले. तेव्हा आता लगेच सुखदाची आई म्हणते की मी बघतेच ती कोण आहे आनंदी, आणि मी आता आनंदी विरोधात कंप्लेंट करायला चालली आहे, कल्याणी तू येतेस का माझ्याबरोबर. तेव्हा लगेच आता कल्याणी म्हणजेच आनंदी ही सुखदाच्या आईला म्हणते की थांबा, तुम्ही ज्या कल्याणीचा शोध घ्यायला चाललात ना ती तुमच्या समोर आहे, म्हणजे मी आनंदी सार्थक राज्याध्यक्ष मीच आहे आनंदी. तेव्हा आता सुखदाच्या आईला खूप मोठा धक्का बसलाय. तर प्रेक्षकांना पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.